नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सवाचा तिसरा दिवस. सकाळी शाळे खाऊन थोडंसं ऑफिसचं काम करून निघालो पप्पांसोबत फिरायला. ही ज्युपिटर रेंटने घेतलेली ती खराब निघाली, मग डीलरने दुसरी गाडी पाठवली. पुढे रस्त्यात खूप मोठा पाऊस भेटला, पण न भिजण्यासाठी पप्पांनी ह्या पिशवीचा उत्तम असा उपयोग केला. पुढे आम्ही परोळ्यात आमची कुलदेवता म्हाळसाई देवीच्या दर्शनाला आलो. खूप दिवसापासून मला देवीच्या दर्शनाला यायचं होतं. फायनली देवीचं दर्शन उत्तम प्रकारे झालं. नंतर मी जात होतो तेरावळ्यात माझ्या पद्या काकाच्या घरी. नंतर पप्पांनी इकडनं एक काठी उचलली. मला वाटलं या पोरांना मारायला जात आहेत की काय, पण तसा काही सीन नव्हता, कारण इथे सीनच खूप हार्ड होता. ह्या नदीच्या कडेने आम्ही काकाच्या घरी पोहोचलो. बाप्पाचं दर्शन घेऊन पुढे जेवायला बसलो. घराला लागूनच मस्त अशी नदी दिसत होती. तिथून गेलो आम्ही सातेरी देवीच्या दर्शनाला. पुढे माझे फॅन थांबलेले मीटअपसाठी, तर मीटअप करून निघालो नंदू मामाच्या घरी नेवाळीला. मामाने आम्हाला करंजी आणून दिली, पण ती करंजी माझ्यापासून खूपच लांब होती. त्यामधली एक करंजी उचलायचं धाडस मी आयुष्यात केलं. मामाच्या घराला लागूनच समुद्र आहे. खरं सांगू तर मला इथून जायचं जराही मन नव्हतं, पण मी विचार केलेला की नेक्स्ट टाइम